तुमच्या धर्मपालनामुळे सामाजिक सुव्यवस्थेला बाधा नाही आली पाहिजे. तुमच्या धर्मपालनामध्ये नीतिमत्तेला बाधा नाही आली पाहिजे. तुमच्या धर्मपालनामध्ये आरोग्याला बाधा नाही आली पाहिजे. सेक्युलरिझम इथे आहे. जर तुम्ही या तिन्ही गोष्टीला बाधा आणली तर शासन हस्तक्षेप करेल. त्या हस्तक्षेपाचं नाव सेक्युलरिझम आहे. गौतम बुद्धाच्या काळामध्ये जी धार्मिक व्यवस्था होती यज्ञ यागाची, गौतम बुद्धा त्यात हस्तक्षेप केला. गौतम बुद्ध माझ्या दृष्टीने जगातला पहिला सेक्युलर मनुष्य, कारण धार्मिक व्यवस्थेमध्ये त्याने हस्तक्षेप केला. आम्ही बुद्धाच्या बाबासाहेबांच्या पुढे मेणबत्ती लावणं ही पूजाच आहे, आणि पूजा ही वाईटच. मग ती बाबासाहेबांची करा, बुद्धाची करा, किंवा म्हसोबाची करा, किंवा गणपतीची करा. आणि म्हणून गौतम बुद्धाला तुम्ही पैगंबर येशू ख्रिस्त यांच्या मालिकेत बसवू नका. तो धर्मसंस्थापक नाही. श्रद्धेची एक व्याख्या अशी आहे की श्रद्धा ही अनुभवपूर्व असते. अनुभवपूर्व असते म्हणजे काय, की तुम्हाला त्या वस्तूचा, व्यक्तीचा, प्रसंगाचा, घटकाचा अनुभव नाही आला तरी विश्वास ठेवायचा. त्याचं नाव श्रद्धा. आपण काय करतो, सामान्यातून असामान्य व्हायला जातो आणि दुःखात पडतो. सामान्यातून जरा ती रेंज आहे ती बदलायचा प्रयत्न करतो आणि संकट ओढावून घेतो. तुम्ही क्वाईट सामान्य राहा. सामान्य याचा अर्थ अर्हत. म्हणजे सामान्य माणसाला पडलेला प्रश्न तत्वज्ञानाची निर्मिती, सामान्य माणसाचं तत्वज्ञान सामान्य माणसाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर. जगातल्या एका विद्यापीठानं असं सांगावं की माझ्या विद्यापीठातला विद्यार्थी अंधश्रद्धा पाळत नाही, माझ्या विद्यापीठातला विद्यार्थी कास्टिझम, रेसिझम किंवा धार्मिक भेद मानत नाही, माझ्या विद्यापीठातला विद्यार्थी कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही. असं आहे विद्यापीठ एखादं? आहे जगात कुठे? भारतात सोडूनच द्या. तुम्ही एका धर्मात आहे आणि जगातल्या धर्मातलं शोषून तुम्ही मुक्त करायला निघालाय. असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या धर्मापासून बाहेर आला पाहिजे. म्हणजे ह्युमॅनिझम, सेक्युलरिझम आणि बुद्धिझम हे एकाच रेषेवरचे बिंदू आहेत. वर्तमानातली कुठलीही लढाई इतिहासात पाय रोवून लढायची असते. सम्राट अशोक तिथे जन्माला, भारताचा इतिहास लुंबिनीच्या त्या खंबापासून सुरू होतो. तो खरा इतिहास आहे. कारण तिथे लिहिलं अशोकानं की तर शाक्यमुनी गौतम बुद्ध जन्माला आल्यामुळे या गावचा शेतसार आम्ही माफ करतोय. इतिहास तिथं आहे, त्याच्या पलीकडे इतिहास नाही. वर्तमानातला माणूस हा इतिहासातला सर्वात ऑथेंटिक पुरावा आहे. तो बायोलॉजिकल असेल, विचारण असेल, कल्चरली असेल किंवा आणखीन कुठल्या दृष्टिकोन. गौतम बुद्धाच्या क्रांतीला शह देण्यासाठी प्रतिक्रांतीची शस्त्र म्हणून जर रामायण महाभारत आला असेल तर त्यातलं कुठलंही प्रतीक, कुठलीही प्रतिमा, कुठलाही विचार आमच्या बाजूचा कसा का असू शकतो? त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ज्या महनीय अतिथींसोबत आहोत त्या अतिथींचं एक वैशिष्ट्य असं की साहित्य क्षेत्रामध्ये अनेक पुस्तकं लिहिल्यानंतर साहित्यिकाला मान्यता मिळते. परंतु ज्या अतिथींसोबत आज आपण आहोत त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात एक साहित्य म्हणून एक कथासंग्रह लिहिला. 5 कथांचा संग्रह असलेला परिव्राजक या कथासंग्रहातून प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे हे संबंध महाराष्ट्राला परिचित झाले लेखक म्हणून. व्यवसायाने ते प्राध्यापक असले तरी वैचारिक आयुष्य किंवा वैचारिक चळवळ ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभिन्न भाग आहे. आणि म्हणून उत्तर आयुष्यामध्ये त्यांनी सेक्युलर विजन नावाचं केवळ पाक्षिक सुरू केलं नाही तर सेक्युलर विजन नावाची चळवळ सुरू केली. त्यामुळे साहित्य क्षेत्रात, वैचारिक क्षेत्रात, तत्वज्ञानाच्या क्षेत्रात आणि एकूणच साहित्य क्षेत्रामध्ये वेगवेगळी साहित्य संमेलनं जी असतात, ज्या संकल्पना असतात, दलित साहित्य, आंबेडकरी साहित्य, फुलेशाह आंबेडकरी साहित्य, बौद्ध साहित्य, अशा साहित्य संकल्पनांमध्ये देखील त्यांनी एक स्वतंत्र भर घातली. असे प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं सर्वप्रथम त्रिवेज मीडियामध्ये स्वागत आहे. सर, लेखक म्हणून मान्यता मिळवताना अनेक ग्रंथ लिहावे लागतात, पण तुम्ही परिव्राजक नावाचा अगदी 5 कथांचा समावेश असलेला कथा संग्रह लिहिला आणि तुम्ही महाराष्ट्राच्या प्रथित यश लेखकांच्या अगदी रांगेमध्ये प्रथम स्थानी येऊन बसला. अगदी काय याचं नेमकं गमक काय? या प्रश्नाचं उत्तर फार
प्रदीर्घ अशा पद्धतीने देणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की मी चळवळीत आलो ते घरातूनच आलो, म्हणजे माझ्या घरात चळवळ होती. त्यामुळे फुले बाबासाहेबांचा विचार माझ्याकडे होता, म्हणजे ऐकून होता, समजून होता. नेमक्या परिव्राजकची कथा मी तुम्हाला सांगतो. निर्मिती प्रक्रिया 1976 साली मी बेळगावला प्रोफेसर म्हणून लागलो आणि ती 1 वर्षाची नोकरी होती. ती 77ला मी विजापूरला गेलो. ते 6ला मला वाटतं 1980. तिथे ते SYBA ला G.A. कुलकर्णीचं रमलखोना हे पुस्तक शिकवायला होतं आम्हाला. 2च कथा, एक प्रवासी आणि दुसरं इस्किलार नावाची. पहिली कथा होती ती साधारणतः 60 पानाची आणि दुसरी कथा होती ती साधारणतः 100 पानाची. अशा 2 कथांचा तो कथासंग्रह होता. पुस्तक अभ्यासाला लावलेलं पण पुस्तकच उपलब्ध नाही अशी अवस्था. तर त्यावेळेला SYBA ला 2 पुस्तकं होती. एक आरा देशपांड्यांचा कविता संग्रह होता आणि हे रमलखोना होतं. पहिल्या टर्ममध्ये कविता संग्रह संपून टाकला आणि मी दिवाळी सुट्टीमध्ये ठाण्याला आलो. आमचे मित्र शिवजातक म्हणून होते, कॉर्पोरेशनला PRO होते, ते त्यांच्याकडे राहायचो. तर तिथे मला ते पुस्तक मिळालं. रात्रभर वाचलं. ते गूढ आहे सगळं. गूढ या अर्थानं की त्यांनी ग्रीक आणि इंडियन मायथॉलॉजी उलटी पालटी केलेली आहे. की आपल्याकडे इंडियन मायथॉलॉजीमध्ये रामायणामध्ये असं एक थीम आहे किंवा असं एक मिथ आहे, रामाचा पाय त्या एका शिळेला लागतो आणि त्याची अहिल्या होते, अशी थीम आहे, मिथ आहे ती. G.A. कुलकर्णींनी काय केलं त्यांच्या कथेमध्ये, प्रवासीमध्ये, ती दगडाची एक शिळा असते, तिला शाप देतो की तू माणूस होतील. उलट केलं बघा. आणि त्याला उपशाप काय दिला की 2 समुद्र जिथे मिळतात तिथे इतकी वर्ष संगमामध्ये तू राहिल्यानंतर कोणीतरी एक माणूस येईल आणि तू पुन्हा दगड होशील, शिळा होशील. आणि त्याचं वर्णन केलंय साहेब ते महत्वाचं असं की स्त्रीला तारुण्य आहे, वार्धक्य आहे, मृत्यू आहे. शिळेला तसं नाही, शिळा तशी दीर्घकाळ राहते, असं ते आहे. म्हणजे मला काय म्हणायचं, मुद्दामच आलं पुढे की अशी ती कथा. मग ती मी शिकवली. कशी शिकवली हा तपशिलाचा भाग आपण सोडून देऊ. माझी कलिग होती मुचंडी निंबाळकर नावाच्या, मला सिनियर, त्याने काय मार्गदर्शन केलं, मग ते मी वर्गात शिकवली. तो अभ्यासक्रमाचा भाग झाला. पण G.A. कुलकर्णी माझ्या डोक्यात गेला. आणि 81ला मी जेव्हा कोल्हापूरला आलो तेव्हा आमची प्रचंड श्रीमंत लायब्ररी कॉमर्स कॉलेज, तिथे अख्खा G.A. कुलकर्णी मी वाचून काढला. पण एक झालं माझं की G.A. कुलकर्णींना मी भारावून गेलो नाही असं नाही, परंतु बौद्धिकदृष्ट्या ते पटत नव्हतं. आपण बुद्धाचं तत्वज्ञान स्वीकारलेलं, बाबासाहेबांचं तत्वज्ञान स्वीकारलं, नियतीवादाला न मानणारे आपण. आणि पण एक झालं की दबी कुलकर्णी नावाचे ग्रस्त होते समीक्षक, त्याने G.A. कुलकर्णी बद्दल लिहिलं होतं की अज्ञेयवादाच्या अनुषंगाने याची चिकित्सा करता येते. आणि मग मी अज्ञेयवाद समजून घेण्यासाठी MA फिलॉसॉफी झालो. अच्छा. वयाच्या 52व्या वर्षी. आणि मग अज्ञेयवाद म्हणजे काय, भारताच्या तत्वज्ञानाच्या परिप्रेक्षामध्ये अज्ञेयवाद काय, पाश्चात्य तत्वज्ञानाच्या परिप्रेक्षामध्ये अज्ञेयवाद काय, आणि G.A. कुलकर्णीच्या कथेमध्ये अज्ञेयवाद कसा येतो, याचा एक पट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. आणि मग दुसरं असं झालं की J.M.ची कथा सगळे लोक नियतीवादी म्हणतात, तर ते अर्धसत्य आहे. G.A. कुलकर्णीची कथा भारून टाकते ती अज्ञेयवादामुळे. आणि तो अज्ञेयवाद मला पूर्ण क्लिअर झाल्यानंतर दुसरी गोष्ट अशी की गौतम बुद्धाचे सगळं तत्वज्ञान आहे ते अज्ञेयवादाला खोडून काढणार आहे किंवा अगेन्स्ट तो अज्ञेयवाद असा आहे. मग आम्ही बुद्ध स्वीकारला, मग अज्ञेयवाद विरोधात त्याचं कसं काय भारून जाऊ शकतो, प्रभाव येऊ शकतो. म्हणून मी अज्ञेयवादाला खोडणारी सगळी फिलॉसॉफी वाचायला सुरुवात केली. आणि 94-95ला
मी मुंबईतच होतो माझ्या मुलाच्या आजारपणासाठी KEMला. तर 94-95ला मी जे कुलकर्णीच्या कथेमध्ये आज्ञेवाद कसा आहे आणि तो कसा पळवाट आहे, न टिकणार आहे. म्हणजे जे कुलकर्णीच्या कथेचा पाया हा ठिसूळ आहे आज्ञेवाद, या मतापर्यंत आलो. आणि मी प्रदीर्घ एक लेख लिहायचं ठरवलं आणि काही मुद्दे काढले. पण माझ्या लक्षात असं आलं की असं जर वैचारिक लिहिलं तर टीकात्मक होईल, वैचारिक होईल आणि ते कमीत कमी लोकांच्या पर्यंत जाईल. म्हणून मी असं ठरवलं की या मला जे काय म्हणायचे आज्ञेवादाच्या विरोधात, बुद्धिझमच्या बाजूने, आंबेडकरवादाच्या बाजूने, ते कथेत मांडायचं. आणि मग मी मला वाटतं 91-92 नंतर मी साधारणतः त्याची सुरुवात केली आणि पुढे जवळजवळ परिवराजक मी 14 वर्ष लिहित होतो, कारण कुठं त्याच्यात हे राहू नये म्हणून. आणि मग ज्या परिवराजकचा आपण उल्लेख केला, शोध साव्यांद्र्याची जी कथा आहे ती जे कुलकर्णीच्या तत्वज्ञानाला विरोध करणारं तत्वज्ञान मांडणारी कथा लिहिली. अच्छा, दॅट इज बुद्धिझम, दॅट इज आंबेडकरिझम. आणि मग अनुषंगिक कथा आहे, त्या 4 कथा आहेत, मग त्याला सपोर्टिंग करणारा असा तो परिवराजकचा भाग आहे. आणि त्यामुळे ते करताना मग आपण म्हटलं तसं 14 वर्ष. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये विरूप नगरीमध्ये हिंसा अहिंसा, यज्ञ करायचा का नाही करायचा अशी ती कथा आहे. म्हणजे यज्ञ केला पाहिजे, बळी दिली पाहिजे असं म्हणणारा ऋत्विज, आणि हे तुम्ही करू नका म्हणून गौतम बुद्धाचा अनुयायी अर्हत, यांच्यामधला जो संघर्ष आहे ना, तर मला यज्ञात बळी देताना तो ऋत्विज काय मंत्र म्हणतो हे शोधायचं होतं. मी राजाराम कॉलेज म्हणून जुनी लायब्ररी आहे कोल्हापूरमध्ये 6 महिने शोध घेत होतो. 6 महिन्यानंतर त्याचा शोध लागला आणि ते बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये लागला की तो मंत्र काय म्हणतो ते, हे विशेष. तर परिवराजकची ही सगळी निर्मितीची प्रक्रिया अशी आहे. आणि मग जेव्हा आणखीन एक मुद्दा आहे, सो कॉल्ड दलित साहित्यामध्ये, त्याला आंबेडकरी साहित्य फुले आंबेडकर म्हणतो, त्याच्यामध्ये बाबूराव बागुल एक मोठा कथाकार होऊन गेला. एक थीम होती, मोठा पिलर होता. आणि मेनस्ट्रीम मध्ये जे कुलकर्णी होते. पण मी नम्रपणे सांगेन की हे दोन मोठे कथाकार होते, पण तरी पण त्यांच्या ज्या मर्यादा होत्या त्या मला जाणवत होत्या. आणि त्या मर्यादा कमी करून मला त्यात काय लिहिता येईल का, स्पेस तयार करता येईल का, असा मी प्रयत्न केला. प्रत्यक्षात काय झालं ते समीक्षकांना माहिती, पण माझा उद्देश होता की, आणि ते केवळ बाबूराव बागुलांना सरपास करणं किंवा जे कुलकर्णी सरपास करणं असं नव्हे, तर त्या दोघांच्या मर्यादेतून पुढे जाता येईल का, असा तो एक परिवराजक मधला प्रयत्न होता. आणि त्याला खूप लोकांनी, समीक्षकांनी पण डोक्यावर घेतलं. जे कुलकर्णीच्या संदर्भामध्ये हे नेहमीच म्हटलं जातं की ते रहस्यमय कथाकार होते, त्याला आपण आज्ञेवाद असं नाव दिलं. या आज्ञेवादाच्या अनुषंगाने त्यांनी मीच वापरली, मायथॉलॉजी वापरली कथांमध्ये देखील. परंतु त्यानंतर जे दलित साहित्य म्हणून जे आले, त्यात खास करून नाटक, दलित नाटक जी होती, त्यांनी देखील मीचचा वापर केला. आणि त्या मीच वापरताना त्यातलं जे विज्ञान आहे ते प्रेक्षकाला अवैज्ञानिकता ती नेमकी खटकली. पण तरीही या दलित साहित्याकडे पाहताना या मीच मधून तुम्ही हे दलित साहित्य ही संकल्पना नाकारली की नेमकं बौद्ध साहित्य हे वेगळं काही आहे, अशा संकल्पनेतून तुम्ही. बाबासाहेब आंबेडकरांचं एक असं सिद्धांत नाही की नवा समाज नव्या संकल्पनेने घडतो, जुन्या संकल्पने नवा समाज घडत नाही. एक म्हणजे कुठल्याही चळवळीसाठी किंवा चळवळ ज्यासाठी केली जाते, एक समाज स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यावर उभा राहावा, असं आपलं ढोबळ मनाने एकमत आहे याच्यामध्ये. आता हा जर समाज उभा करायचा असेल तर त्याची परिभाषा त्याला पूरक पाहिजे. शेवटी गौतम बुद्धानं काय शब्दातूनच प्रबोधन केलं ना, तेव्हा जी परिभाषा आपण वापरतो ती त्याला पूरक पाहिजे. दलित ही कॉन्सेप्ट त्याला पूरक नाही. दलित या शब्दाचा कसाही काही अर्थ लावला, दलित म्हणजे पतित, बरोबर आहे. दलित ही एका विशिष्ट पतित, मागासलेल्या, हतबल झालेल्या समूहासाठी वापरलेली वर्णनात्मक संकल्पना आहे. ती लढाईची, चळवळीची होऊ शकत नाही. नंबर 2, दलित ही फिलॉसॉफी नव्हे. बघा, ब्राह्मण लोकांनी चळवळ कम्युनिस्टची केली, त्याला ब्राह्मण चळवळ म्हणत नाही, त्याला आम्ही कम्युनिस्ट चळवळ म्हणतो. समजा दलित समाज आहे, पण त्या दलित समाजाने निर्माण केलेली चळवळ, तिला तुम्ही दलित चळवळ नाही म्हणू शकत, त्याला आंबेडकरी चळवळ म्हणायला पाहिजे.
कारण बाबासाहेब आंबेडकर तुमची आयडिओलॉजी आहे. दलित ही आयडिओलॉजी पण नाही. दलित ही वर्णनात्मक संज्ञा, आणि दलित ही जितक्या लवकर टाकून देता येईल अशी टाकून देण्याची अवस्था आहे. तेव्हा ते चालणार नाही, आणि त्यानं त्या संकल्पनेनं नवा समाज उभारणंही शक्य नाही. आणि या सगळ्या कारणामुळे आम्ही ती विशेषतः राजा ढालेंनी ती पहिल्यांदा नाकारली. तिचा पाठपुरावा आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आणि कसं आहे सर की एक तर तुम्ही आयडिओलॉजीचं नाव घेतलं पाहिजे किंवा उद्दिष्ट म्हणजे कसं, कम्युनिस्ट चळवळीला साम्यवादी पण म्हणतात, समाजवादी पण म्हणतात. आता समाजवादी असणं साम्यवादी असणं हे उद्दिष्ट आहे. तसं आंबेडकर चळवळीचं जर तुम्ही उद्दिष्टाचं त्या चळवळीला नाव दिलं तरी आमची काय हरकत नाही. म्हणजे समतावादी म्हणा. बौद्ध साहित्य म्हणून आपण जी संकल्पना आणतात, बौद्ध साहित्याच्या संकल्पनामध्ये एक उच्च शिक्षित असणं, त्या उच्च शिक्षितातून एक अनुभूती येणं, त्या अनुभूतीला शब्दबद्ध करणं आणि ते साहित्य प्रस्तुत करणं. पण या साहित्यामध्ये रस्त्याच्या किनारी फुटपाथवर राहणारा एखादा व्यक्ती, एखादं कुटुंब, याचं आयुष्य या साहित्यामध्ये येऊ शकतं का, आणि तो या साहित्याचा विषय होऊ शकतो. ढालेंनी फुले आंबेडकरी साहित्याची कन्सेप्ट मांडली, आणि विजय सोनवणे वगैरे लोक आहेत यांनी बौद्ध साहित्याची मांडली. आणखीन कोणी असेल तो आमचा चरत पाटील त्यांनी अब्राह्मणी. तर आम्ही जे फॉलोअर होतो तो राजा ढालेच्या विचाराचे, म्हणजे इंटरप्रिटेशनचे विचार बाबासाहेबांचाच. बाबासाहेब विचार जो इंटरप्रिट ढालेंनी केला तो आम्ही फोडून नेला. तर फुले आंबेडकर म्हटलं, का नाही रस्त्यावरच्या माणसाचं जीवन आमच्या फुले आंबेडकर चळवळीत येऊ शकतं. आणखीन एक मगाचा उल्लेख राहिला, दलित शब्दाची व्याप्ती वाढवण्यासाठी डाव्या चळवळीतल्या लोकांनी काय केलं की खेडगाव आहे तर गाव कोसाच्या आतला गरीब आणि गाव कोसाच्या बाहेरचा गरीब असं दलित म्हटलं. ढालेने असं म्हटलं की वरळीची दंगल झाली त्यावेळेला पॅंथर चळवळीत दगड मारणारा हात श्रमिकाचाच होता, गिरणी कामगारांचाच होता. तो फक्त जन्माने उच्च जाती होते, त्याने तो दगड मारला ना दलित चळवळीवर. त्यामुळे इथे आपणाला गरीब श्रमिक ह्या कन्सेप्ट फसव्या आहेत. अण्णाभाऊ साठेची शताब्दी काहीतरी त्या गेल्या वेळेस एक मोठ्या संस्थेचं कॅलेंडर काढलं. त्या कॅलेंडरवरती अण्णाभाऊ साठेचा फोटो होता आणि वाक्य असं होते की पृथ्वी हे जग दलिताच्या नाही श्रमिकाच्या तळहातावर आहे. आता श्रमिक आणि दलित याच्यामध्ये पण फरक आहे. म्हणजे दलित म्हणजे अस्पृश्यच. आणि तुमच्या माहितीसाठी सांगून टाकतो सर, तुम्ही कसाही कुठेही कितीही ताणून बघा, दलित म्हणजे महार. हे लोकांच्या मनावर बिंबले नाही. मी तुम्हाला अनेक संदर्भ देईन, आता पर्टिक्युलर नाही पण मी वाचायला सांगतो. अनेक पुस्तकामध्ये असे उल्लेख आहेत की एक नायक गावामध्ये येतो आणि म्हणतो, त्याचं वर्णन करतो, रस्त्याच्या बाजूलाच दलितांची 25-30 घरं होती, पुढं आलो तर चांबाराची 4 घरं होती, त्याच्या पुढं आलो तर मातंगाची 2 घरं होती. म्हणजे दलित मध्ये मातंग चमार सुद्धा येत नाही. प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही शब्दकोशामध्ये काय करताय ते करा, पण प्रॅक्टिकल मध्ये दलित म्हणजे महार. म्हणजे सगळ्या भारतात जो दलित संकल्पना वापरतात तो आंबेडकरवाद्यांच्या संदर्भातच वापरतात. येस, दुसरं त्याला पर्याय. आणि म्हणून की दलित ही जी कॉन्सेप्ट आहे ना सर, ही तुमच्यावर लादलेली आहे. म्हणजे कुणीतरी तुम्हाला दलित म्हटलेलं आहे, आणि दलित नावाचा समाज महारच फक्त आयडेंटिफाय होतो, बाकीचं कोणी नाही. जसं की बहुजनचं आहे. बिलकुल. बहुजन नावाची कुठलीही जमात नाही भारतामध्ये, पण तो शब्द आता चलती नाणं झाले. परिव्राजक हा कथासंग्रह लिहिल्यानंतर म्हणजे अनेकांमध्ये त्या काळच्या म्हणजे 20 वर्षापूर्वी चळवळीतल्या लोकांमध्ये याची चर्चा झाली की होलगा ते गंगा याला अगदी समकक्ष असणारा हा कथासंग्रह आहे. म्हणजे यापूर्वी तुम्ही होलगा ते गंगा वाचून तसं काही ठरवलं होतं की ते अनपेक्षित आलं? नेमकं काय झालं? रोहिणी भाटे नावाच्या मराठीच्या एक अभ्यासक आहे, तिने इजाडोरा असा आहे, ते पाश्चात्य देशातली एक नर्तिक आहे जिने नृत्य क्षेत्रामध्ये क्रांती केली. म्हणजे तिचं मी यासाठी म्हणतोय की तिचा एक संदर्भ देईन मी तुम्हाला. अतिशय गरिबी, आणि ती अशी युरोपमध्ये फिरत होती
आणि फ्रान्सच्या सम्राटाचं त्याला निमंत्रण आलं. तो एक दूत आला तिचा आणि आमच्या स्टेजवरती तुम्ही नृत्य करायला या. तेव्हा ती म्हणते की ऐऱ्या गैऱ्याची ज्या स्टेजला पाय लागले त्या स्टेजवर मी नाचायला येणार नाही. तर तो म्हणे 1 लाख रुपये, आपण समजू तो आकडा सोडून द्या, तर तो म्हणतो 1 लाख रुपये बिला काय त्याला आपण म्हणतो, तुम्हाला मान्य. तर त्याला असं वाटलं की कमी आहे, पण तो 10 लाख म्हणतो. मग ते म्हणते की मी 10 लाख नाही आणि किती जरी दिली तर त्या स्टेजवरती मी येणार नाही, कारण नको त्या लोकांचे पाय त्या स्टेजला लागले. हे कधी म्हणते ती, ज्या रात्री तिला जेवायला मिळत नसते, म्हणजे उपाशी राहणार असते, त्या रात्री त्या दिवशी ती 10 लाख रुपये नाकारते. कशासाठी? एक कलेचं इथिक्स म्हणून. आता हे माझ्या मनावर बिंबलं होतं, परंतु हे कधी परिव्राजक लिहिल्यानंतरची गोष्ट आहे. पण त्या परिव्राजक मध्ये जी नृतिका आहे ती संडृता नावाची तुमच्या शिल्पासन मध्ये आहे. जर ते वाचल्यावर जर कोण म्हणाल मला की तू हे वाचून लिहिलेस तर मला नकारता येणार नाही, इतकं ते साम्य आहे त्याच्यामध्ये. पण वस्तुस्थिती अशी आहे की मी परिव्राजक लिहिलं अगोदर आणि मग ते वाचलं. त्या होलगा ते गंगामध्ये मात्र तसं आहे की मी होलगा ते गंगा अगोदर वाचलेलं होतं, पण त्याचा किती परिणाम झालाय मला आता सांगता येणार नाही, परंतु इनडायरेक्टली तो झाला असं मला वाटतं. परिव्राजक नंतर आपलं नाव अगदी पहिल्या रांगेत आलं. हो. पण तुम्ही एक वैचारिक चळवळ म्हणजे साहित्यामध्ये तुम्ही फुले आंबेडकरी साहित्य हे जे म्हटलं आणि म्हणून आंबेडकरी तत्वज्ञानाचा स्वीकार. हो. संविधानामध्ये सेक्युलर हा शब्द दुरुस्तीनंतर आला. हो. पण तुम्ही सेक्युलर विजन नावाची वैचारिक चळवळ चालवतात. आंबेडकरी विचार आणि सेक्युलर विजन यांची एक सांगड मग नेमकी कशी आहे? त्यासाठी थोडस मला आणखी मागं जावं लागेल. पॅन्थर झालं आम्ही सांगलीला होतो आणि जी काय होती त्यावेळेला मी तिथं काम करत होतो. मी काय पदाधिकारी किंवा मोठा लिडर त्यावेळेला नव्हतो. MA करत होतो आणि चळवळीत होतो. दालीने मार्च मुवमेंट काढली, मी त्याचा महाराष्ट्र अध्यक्ष नंतर झालो. बाळासाहेबांच्या भारी भूनिर्माण संघामध्ये महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी झालो. पण हे सगळं कुठेपर्यंत 2009 पर्यंत होतं. 9 नंतर आम्ही असे बाळासाहेबांच्या पार्टीतून आम्हाला कोणी काढलं नाही किंवा आम्ही राजीनामे दिले नाही, पण असं ते बाजूला गेल्यासारखं झालं. नंतर पण त्यांच्यावर आम्ही काम केलं सामाजिक अत्याचार चळवळीमध्ये. नंतर मला असं वाटलं सर की भारत नव्हे तर जगभरामध्ये धर्मांधता वाढते आहे आणि धर्म ही गोष्ट राजसत्तेची शिडी बनते आहे. भारतामध्ये तर ते झालीच. धर्म ही गोष्ट अर्थसत्तेचं केंद्र बनते आहे. धर्म ही गोष्ट शिक्षणावरती मात करते आहे. म्हणजे खरं तर धर्म माणसाच्या विकासाच्या टप्प्यावरती कधी ते धर्म आला असेल, आता त्याची गरज नाही. मी परवा म्हणालो तसं की एक जगाच्या मंचावरचं नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये 5 अंकी नाटकामध्ये पहिल्या नाटकाच्या पहिल्या दुसऱ्या प्रवेशामध्ये धर्माचा रोल आहे. पुढे त्याचा रोल नाही, पण आता तो 5व्या अंकात सुद्धा आलाय. अनावश्यक आहे तो. आता कोणतरी सांगायची गरज आहे की तुझा रोल संपलाय, तू आता स्टेजवरती येऊ नकोस, मंचावरती येऊ नकोस. हे मला प्रकर्षाने जाणवलं आणि मग त्याचा अभ्यास सुरू झाला. संविधानामध्ये जे 25(1) कलम आहे, धर्म आणि सेक्युलरिझमचा काय संबंध आहे, तर 25(1) कलम काय म्हणतंय की सामाजिक सुव्यवस्था, आरोग्य आणि नैतिकता याला बाधा न आणता भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म पालन करण्याचा, त्याचा प्रसार करण्याचा समान अधिकार आहे. इथं काय आहे, याचा अर्थ ॲब्सोल्यूट फ्रीडम नाही, निरंकुश धार्मिक स्वातंत्र्य नाही, तर ते कंडिशनिंग आहे. काय कंडिशन आहे? तुमच्या धर्म पालनामुळे सामाजिक सुव्यवस्थेला बाधा नाही आली पाहिजे. तुमच्या धर्म पालनामध्ये नीतिमत्तेला बाधा नाही आली पाहिजे. तुमच्या धर्मपालनामध्ये आरोग्याला बाधा नाही आली पाहिजे. सेक्युलरिझम इथे आहे
जर तुम्ही या तिन्ही गोष्टीला बाधा आणली तर शासन हस्तक्षेप करेल. त्या हस्तक्षेपाचं नाव सेक्युलरिझम आहे. आणि आपण जाणतो 2 वर्षापूर्वी आपला कोरोना आला होता, भारतातली सगळी प्रार्थना स्थळ बंद होती, काही कोणाचं नुकसान झालं नाही. पण आरोग्याला बाधा येते ना, तुमचं मंदिर वजा, तुमची मस्जिद वजा, तुमचे विहार वजा, सगळं केलं हे शासनाने केलं, कोणी काय बरं काढलं नाही. ओके. दुसरा भाग असा की मी थोडं शिकवतो की पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून सेक्युलरिझम काय आहे त्याचा मी अभ्यास सुरू केला. इसवी सन 1 शतक बायबलमध्ये उल्लेख आहे. रोमच्या सम्राटाने जेव्हा लोकांच्या वरती कर लादला तेव्हा काही लोक येशू ख्रिस्ताकडे गेले आणि म्हणाले, आता रोमच्या सम्राटाने कर लावलाय, आम्ही द्यायचा का नाही. आता द्यायचा म्हटलं तर सम्राटाच्या बाजूनं येशू ख्रिस्त असं होतं, नाही द्यायचं तर सम्राटाच्या विरोधी जातो. म्हणजे एका अर्थाने येशू ख्रिस्ताची परीक्षा घ्यायलाच लोक गेले होते, हा काय सांगतो बघायला. ते गेले, म्हणजे असं रोमच्या सम्राटाने कर लावलाय, आम्ही द्यायचा की नाही द्यायचा, किंवा ते योग्य आहे का अयोग्य आहे, हे बायबलमध्ये आहे. येशू ख्रिस्त म्हणतात की तुमच्याकडे नाणं आहे का, तर आहे. तर नाण्यावर शिक्का कोणाचा आहे, तर त्यावेळेला त्याला काय शिजर म्हणे, शिजर, सम्राटाला शिजर. खरं तर योद्धा म्हणजे शिजर, जुलियस शिजर वगैरे सगळे शिजर म्हणजे योद्धा, सम्राटाला पण शिजर. तर ते म्हणते आमच्याकडे शिजरच आहे. मग येशू ख्रिस्त म्हणतात हे तुम्हाला कर पैशात द्यायचा आहे, मग शिजरचं आहे ते शिजरला द्या, देवाचं आहे ते देवाला द्या. ही तिकडे युरोपमध्ये फेज तयार झाली, जे देवाचं आहे ते देवाला द्या, शिजरचं ते शिजर, म्हणजे तिथे विभागणी झाली. मग ठरवलं गेलं की हे काय आहे, कर आहे ना, तो शिजरचा आहे तो द्यायला पाहिजे. हे काय आहे, दान आहे हे द्यायला पाहिजे, तो देवाचं आहे द्या. असं ते झालं. ज्या कलमामुळे पुढे धर्म श्रेष्ठ की राजसत्ता श्रेष्ठ हा वाद झाला, म्हणजे पोप श्रेष्ठ की सम्राट श्रेष्ठ. खरं तर सांगू, जगभरामध्ये धार्मिक व्यवस्थेने सर्व सत्तांवरती प्रदीर्घकाळ राज्य केलेलं आहे, प्रभाव टाकलेला आहे. त्याने सुद्धा काय केलं, ही इसवी सन 4थ्या शतकामध्ये 2 तलवारीचा सिद्धांत आला. काय आला, राजसत्ता वेगळी आणि धर्मसत्ता वेगळी. पण त्यात एक गंमत त्यांनी केली अशी की सम्राट श्रेष्ठ, पण कधी पोपच्या मान्यतेने. म्हणजे सम्राट हा पवित्र असला पाहिजे, आणि पवित्र असं सर्टिफिकेट कोण देणार, पोप देणार. आणि नंतर मग 13व्या-14व्या शतकामध्ये विद्यापीठ स्थापन झालं युरोपमध्ये. ग्रीक मधलं तर्कवादावर, ज्याला रॅशनॅलिटी म्हणतो, बुद्धिप्रामाण्यवादाचं तत्वज्ञान आलं. आणि मग हळूहळू धार्मिक जे तत्वज्ञान होतं, जे सिद्धांत नव्हते, कोलमडत गेलं. आणि ते पुढे मग 15व्या-16व्या शतकानंतर 17व्या-18व्या शतकात आज तरी तिकडे जर श्रेष्ठ काय असेल तर सगळ्यात सेक्युलरिझम आहे. सेक्युलरिझम म्हणजे तिकडे ह्युमॅनिझम. असं. आता आपण तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशनच्या सगळ्या प्रोसेसमध्ये याच्यामध्ये जो भर टाकली, सेक्युलरिझमला त्यांनी, काय लोक म्हणतात विरोध केला, चुकीचं आहे ते, त्याला मान्यता दिली. आणि संविधानामध्ये सेक्युलरिझम हा एक भाग. आता सेक्युलर म्हणजे काय, तर या जगाशी जे निगडीत आहे, मटेरियलिस्टिक आहे, पारलौकिक आहे. जे पारलौकिक नाही ते सेक्युलर, आणि जे लौकिक आहे ते सेक्युलर. ओके. कॉन्स्टिट्यूशन लिहिताना पहिल्याच प्रियांबलची सुरुवात कुठं करावी असं होतं. कामत नावाचे ग्रस्त होते, ते म्हणाले कॉन्स्टिट्यूशन सुरुवात तुम्ही इन द नेम ऑफ गॉड करा. आणि ते 68-41 मतांनी ते फेटाळलं. विथ द पीपल ऑफ इंडिया असं झालं. हा एक भाग. दुसरा भाग असा की गौतम बुद्धाची सगळी फिलॉसॉफी सर बारकाईनं अभ्यासली तर ती सेक्युलर आहे. आता मी आणखीन एक वाक्य लिहितो, धार्मिक, चुकीच्या धार्मिक व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणारं तत्व म्हणजे सेक्युलरिझम. गौतम बुद्धाच्या काळामध्ये जी धार्मिक व्यवस्था होती यज्ञ यागाची, गौतम बुद्धाने त्यात हस्तक्षेप केला. गौतम बुद्ध माझ्या दृष्टीने जगातला पहिला सेक्युलर मनुष्य, कारण धार्मिक व्यवस्थेमध्ये त्याने हस्तक्षेप केला. बाबासाहेब आंबेडकरांची सगळी चळवळ धार्मिक व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणारी आहे, सगळं तत्वज्ञानच. आणि मग शेवटी त्यांनी असं केलं
की जगातले सगळे धर्म नाकारले आणि पारंपरिक बौद्ध धर्म पण नाकारला आणि त्याच्या पलीकडची एक धर्मव्यवस्था आपल्याला दिली, जिची चर्चा अजून झालेली नाही, होत नाही. आणि ती कधी होईल मला माहित नाही. मी 100 वर्षाचा कालावधी दिलाय. कदाचित 100 वर्षानंतर बाबासाहेबांची धर्मव्यवस्था काय होती हे लोकांना कळेल. आज धम्माच्या नावावरती धर्म चालू आहे आपला. बुद्ध त्याच्या धर्मामध्ये बाबासाहेबांनी म्हटलं की धर्मामध्ये, रिलिजन मध्ये धर्म, पूजा, अर्चा, यज्ञ याचा समावेश होतो. धम्मामध्ये याचा काही संबंध नाही. आम्ही बुद्धाच्या बाबासाहेबांच्या पुढे मेणबत्ती लावणं ही पूजाच आहे आणि पूजा ही वाईटच. मग ती बाबासाहेबांची करा, बुद्धाची करा किंवा म्हसोबाची करा किंवा गणपतीची करा. आणि ही बुद्धानं आम्हाला शिकवलेली नाही, बाबासाहेबांनी शिकवलेली नाही. पण माझा आता एक मोमेंट चालू आहे, जिथे जिथे विहार होतात तिथे तिथे एक मी बोर्ड लावायची तयारी करतोय. त्याचा खर्च मी देईन. काय खर्च देईन की धर्मामध्ये पूजा, अर्चा, प्रार्थना यांना स्थान नाही. बुद्ध आणि त्याचा धर्म, बाबासाहेब आंबेडकर त्याच्या खाली. म्हणून या विहारात येताना आपण कोणतेही पूजे साहित्य घेऊन येऊ नये. हुकमावरून आपला धर्म एक बंडखोर विचार आहे. पण मला असं सांगा की आपण मगाशी जे म्हटलात की जगातल्या सगळ्या राजकीय सत्ता या धर्मावलंबी होत आहे. हो हो. आणि भारतातली ती आधीच झाली, म्हणजे ती 5व्या अंकापर्यंत आता गेली. हो हो. परंतु या व्यवस्थेला पर्याय म्हणून आता असा विचार येतो आहे की वैदिक धर्म विरुद्ध संतांचा धर्म चुकीचा आहे. हा एक पर्याय चर्चेला येतो आहे. दुसऱ्या बाजूला की या व्यवस्थेला पर्याय देत असताना जर बुद्धाचा विचार म्हणून आपण दिला तर तोही एक धर्मव्यवस्थेचा भाग म्हणून येईल का, येतो का? आणि तसं जर असेल तर मग या सगळ्या परिघाला आपण भेदताना नेमका कोणता विचार आणि कसा घेऊन गेलं पाहिजे? अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला. तुम्हाला मी धन्यवाद देतो. कारण का हा मुद्दा कुठं येणं गरजेचं आहे. एक आहे की संत साहित्य, संत चळवळ, संत हे तुमच्या संशोधनाच्या अभ्यासाचे विषय करा. ते आजच्या मानवमुक्तीचे विषय होऊ शकत नाहीत असं माझं प्रांजळ मत आहे. तो इतिहासाचा भाग झाला. त्या काळात त्यांनी काय करायचं ते केलं नाही असं नाही. कसं सांगतो तुम्हाला, त्याला अनेक समर्थन आहेत. 1950 साली बाबासाहेबांनी पुण्याच्या आर्कॉलॉजी डिपार्टमेंटला, पुरातत्व विभागाला ठणकावून सांगितलं की पंढरपूरचा विठोबा बुद्ध आहे, मी तुम्हाला प्रूव्ह करू देतो. पण 56च्या धम्मक्रांतीच्या पूर्वसंध्येला त्यांनी सांगितलं की आता आपण बौद्ध धर्म स्वीकारणार आहे, वाऱ्या करायला जायचं नाही. एका दणक्यात त्यांनी सगळं खोडून काढलं. आता बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून तरी विठोबा आणि त्याचे सगळे संत चळवळ आम्ही वजा केली. ओके. तेव्हा वैदिक सनातन विरुद्ध संत साहित्य किंवा संत चळवळ ही एकाच परिघातली चळवळ आहे. ती भेदू, संत साहित्य, संत चळवळ ही वैदिक त्याला भेदू शकत नाहीत. त्याला भेदू शकतो फक्त आंबेडकरी बुद्धिझमच, ट्रॅडिशनल बुद्धिझम पण नाही. आणि आपण म्हणता तो दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की जर गौतम बुद्धाचं तत्वज्ञान, गौतम बुद्धाचा जो बाबासाहेबांनी दिला तो त्यालाही धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून लोक बघत असतील तर कसं? आणि आज तुम्हाला मी प्रांजळपणे सांगतो, याला उत्तर सेक्युलरिझमच. आमचं म्हणणं असं आहे की सगळ्या धर्मातलं वाईट वजा करा. गौतम बुद्धाच्या धर्मातलं पण असेल ते पण वाईट करा, असं बौद्ध धर्माचा अनुयायी म्हणून मी पण सांगतो ना. ह्या जयंती पुस्तकामध्ये मी बऱ्यापैकी लिहिलेलं आहे की इथे कसं धम्माला धार्मिक कृत्यकडे न्यायला लागले आणि हे कसं चुकीचं आहे. हे बाबासाहेबांना अभिप्रेत नाही, हे गौतम बुद्धाला अभिप्रेत नाही. आणि म्हणून गौतम बुद्धाला तुम्ही पैगंबर येशू ख्रिस्त यांच्या मालिकेत बसवू नका. तो धर्मसंस्थापक नाही. ज्यांनी कोणी गौतम बुद्धाला पहिल्यांदा धर्मसंस्थापक म्हणलं तो गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचा, धम्माचा पहिला मारेकरी. गौतम बुद्ध हा मानवमुक्तीचं क्रांतिकारक तत्वज्ञान देणारा फिलॉसॉफर आहे. त्याला तुम्ही सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटलच्या पंक्तीमध्ये बसवा. आणि ही मोमेंट आपण सुरू केली पाहिजे. मी जयंतीमध्ये असंही मानले की तुम्ही विहारामध्ये आता मूर्ती नका बसवू.
विहारामध्ये गौतम बुद्धाची तत्वज्ञानाची वाक्य लिहा फक्त. आपण जर लोटस टेम्पल दिल्लीला बघितलं असेल कोणी, तर कुठली मूर्ती नाही. बहाई म्हणले, हा बहाईंचं बधाई, पण तिथे कुठली मूर्ती नाही आहे. तसं गौतम बुद्धाचं तुम्ही स्मारक तयार करा. आणि आता गरज आहे ती ही जगाच्या परिप्रेक्षामध्ये, मी भारताचे म्हणत नाही, बाबासाहेबांनी इंटरप्रिट केलेला धम्म समजावून गेलं. पण आपण म्हणतात तशी ट्रॅजेडी अशी आहे की मिमी मानणारे लोक सुद्धा लोकांच्या इच्छे खातर, लोक आपल्यापासून तुटू नयेत म्हणून, लोकांना मूर्ती हवी आहे म्हणून ते गौतम बुद्धाच्या धम्माला, तत्वज्ञानाला बाजूला ठेवून लोकानुयायी करतात. आणि मग तिथं पूजा अर्चा पाठ सगळं सुरू झालं. हे आपल्याला जितक्या लवकर बंद करता येईल, आम्ही लोक जे सेक्युलर मुवमेंटचे लोक आहोत, आमचा निकराचा प्रयत्न चालू आहे की एक का असताना माणूस बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या जगातल्या धर्मव्यवस्था नाकारून जी धर्मव्यवस्था दिली आहे ती समजावून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पूर्ण आम्हाला समजला असा दावा नाही, बिलकुल. पण धर्मामध्ये काय काय येत नाही हे माहिती आहे, तेव्हा ते तर किमान वजा करा. दलाई लामाचं एक पुस्तक आहे, बियॉन्ड रिलीजन, इथिक्स फॉर होल वर्ल्ड. आता बाबासाहेबांनी म्हणलं इथिक्स म्हणजे धम्म, धम्म म्हणजे इथिक्स. आम्ही ते वाक्य असं केलं, बियॉन्ड रिलीजन धम्मा फॉर होल वर्ल्ड, इंटरप्रिटेड बाय बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब असतील, बुद्ध असतील, हे व्यक्तीचा विचार प्राधान्यानं करतात. व्यक्तीचा विचार जेव्हा येतो तर व्यक्तीच्या अनुषंगानं दोन गोष्टी येतात. एक, व्यक्ती म्हणजे एक स्वतंत्र विचार असलेली एक व्यक्तिमत्व, हे बाह्य, आणि त्याचं एक अंतर्मन असतं की त्याच्या अंतर्मनामध्ये एक सातत्यानं द्वंद्व असतं. म्हणजे ते दुःख भौतिक असेल, मानसिक असेल, त्याच्यातून सुटका करून घेण्याचंही त्याचं स्वतःशी एक द्वंद्व आहे. आणि या द्वंद्वामधून त्याला मुक्ती हवी आहे. त्याला जशी भौतिक मुक्ती हवी आहे तशी त्याला व्यक्तिगत जे दुःखाचं आहे त्याचं मानसिक असेल त्याच्यातूनही मुक्ती हवी आहे. सेक्युलर विजन या दृष्टीने नेमका काय विचार ठेवतो? दोन गोष्टी आहेत. गौतम बुद्धाने असं म्हटलं की लोक भयापोटी पर्वताची, नदीची, झाडांची पूजा करतात. म्हणजे त्या काळातलं, गौतम बुद्धाच्या काळातलं. आज आपल्या पुढे अनेक आले हे लोक. भयापोटी केलेली कोणती गोष्ट चुकीची. नंबर 2 मी त्याला ऍड केले, श्रद्धेपोटी केलेली गोष्ट प्रत्येक चुकीची. हे जरा रॅडिकल होते, पण सगळ्या श्रद्धा ह्या अंधश्रद्धाच असतात. श्रद्धेची एक व्याख्या अशी आहे की श्रद्धा ही अनुभवपूर्व असते. अनुभवपूर्व असते म्हणजे काय की तुम्हाला त्या वस्तूचा, व्यक्तीचा, प्रसंगाचा, घटकाचा अनुभव नाही आला तरी विश्वास ठेवायचा, त्याचं नाव श्रद्धा. विश्वास वेगळा, श्रद्धा वेगळी. आता दगडाला शेंदूर लावला तरी हा देव आहे तू पाया पड म्हणतात लोक. तुम्हाला त्याचा अनुभव आला का? नाही आला तरी तुम्ही विश्वास ठेवता, दॅट इज श्रद्धा. पण हे आमचे मित्र आहेत, हे मित्र आहेत, त्यांना मी म्हटलं की उदाहरण मी नेहमी देतो. एक 10 लाख रुपयाचा बेरर चेक दिला, बेरर चेक 10 लाख रुपयाचा. म्हटलं पैसे काढून. शेजारी हे बसलेत, अहो तुम्ही 10 लाख रुपयाचा बेरर चेक कसा काय दिला? नाही, गेल्या वेळेला त्याला 15 लाखाचा दिला होता, त्याने मला पैसे आणून दिले. त्याच्या अगोदर मी 20 लाखाचा दिला होता, ते पैसे आणून दिले. मला 2 अनुभव आहेत, 15 लाख आणि 20 लाख त्यानं मला परत आणून दिलेत. आता मी 10 लाखाचा चेक दिले, कशाला घेऊन जाईल तो? म्हणजे माझ्या अनुभवानंतर माझा हा विश्वास आहे. तसं श्रद्धेचं नसतं. ओके, म्हणजे श्रद्धा आणि भय या गोष्टीवरती आधारलेलं सगळं वर्तन हे चुकीचं असतं. हे लोकांना पटवून देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्या म्हणजे गौतम बुद्धानं म्हटलं की तुम्ही भयापोटी करताय पण त्यातून तुमची मुक्तता नाही. तुम्हाला तुमची बुद्धी, तुमचा विश्वास तोच तुम्हाला नेमक्या पद्धतीनं सुख देणार आहे किंवा भयमुक्त करणार आहे. आणि म्हणून माझं व्यक्तिगत म्हणणं असं आहे, मी बोलतो नेहमी, माणूस सगळ्यात जास्त भीतो तो मरणाला भीतो.
आणि मरण ही गोष्ट अशी आहे की ज्या क्षणी यायची त्या क्षणी येते, त्याच्या अगोदरच्या क्षणी येत नाही. ती फार वेळेवर येते. म्हणजे मृत्यू जो आहे तो फार वेळेवर येतो, म्हणजे तो वेळ चुकवत नाही. म्हणजे यायच्या क्षणाच्या अगोदरचा एक क्षण सुद्धा येत नाही. मग तोपर्यंत तुम्हाला भ्यायचं काही कारण नाही. आणि त्या क्षणी मृत्यू होतो त्यानंतर भ्यायचं काही कारणच नाही. आपण नसतोच त्यावेळेला. म्हणजे कसं आहे की भयापोटी माणसं चुकीचं गोष्ट करतात ना, ते भय त्यांना निर्भय बनवलं पाहिजे. विश्वास आणि श्रद्धा, म्हणजे श्रद्धा या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, पण विश्वास म्हणजे मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न विचारतो. बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये म्हणजे ज्यांच्या पाठीशी कुठलाही पाश नाही अशांनी भिक्खू संघात यावं. भिक्खू संघात गेलेल्यांनी अहर्तता मिळवली. पण समाज जीवनात, सामान्य जीवनात जगणारा माणूस याला फक्त ते सांगून माहीत आहे की अहर्त ही वेगळी अनुभूती आहे. मग त्यावर माणसाने, समाज जीवनातल्या एका व्यक्तीने विश्वास ठेवणं किंवा ही श्रद्धा ठेवणं, मग ही अंधश्रद्धेत कशी रूपांतरित होऊ शकते? नाही, ती अंधश्रद्धाच आहे ना. बघा, एक अहर्त मी पण नाही झालो, पण मला असं वाटतं, अनेक उदाहरण आहेत माझ्या वडिलांसकट अनेकांना मी अनुभवले. ही माणसं आमच्या समोर जगली ना सर. कशी जगली ती? आयुष्यात कधी खोटं बोलले नाहीत, आयुष्यात कोणाला फसवलं नाही. गरिबी प्रचंड, पण दुसऱ्याचं मला मिळावं असं कधी अपेक्षा केली नाही. अर्धपोटी असणारे पावपोटी राहिले आणि दुसऱ्याला पाव देताना भाग दिला. असे हजारो शेकडो माणसं आम्ही अनुभवली ना. मला वाटतं हे अर्थपदच आहे. आणि आता तुम्हाला आठवण करून देतो, शोध सावय अंधेऱ्याच्या या कथेमध्ये शेवट जो लाकूड तोडे आहे तो काय आहे? विहारात गेला की चिवर घालतो, वंदना करतो, बाहेर आला की कुऱ्हाड घेतो, साधे कपडे घालतो, जंगलात जातो, वाळलेली लाकडं तोडतो, तो शेजारच्या वसाहतमध्ये विकतो आणि त्याच्या पैशातून अनाथ मुलं सांभाळतो. तो सामान्य आहे की अरहत आहे? अरहत पद आणि सामान्यत्व हे एकच आहे सर. आपण काय करतो? सामान्यातून असामान्य व्हायला जातो आणि दुःखात पडतो. सामान्यातून जरा ती रेंज आहे ती बदलायचा प्रयत्न करतो आणि संकट ओढावून घेतो. तुम्ही क्वाईट सामान्य राहा. सामान्य याचा अर्थ अरहत. मी आणखीन एक तुम्हाला उदाहरण देईन. रसेल नावाचा मोठा फिलॉसॉफर होऊन गेला. त्याचं एक वाक्य असं आहे, तत्वज्ञान कुणाला खरं कळालं? सामान्य माणसाला. त्याचं जे व्यवहारिक ज्ञान आहे ना, त्याचीच फिलॉसॉफी, त्याचीच तत्वज्ञान, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पण म्हटले पुन्हा तत्वज्ञानामध्ये की सामान्य माणसांच्या समस्येतून तत्वज्ञान जन्माला येतं आणि सामान्य माणसाच्या समस्येचं उत्तर तत्वज्ञान द्यायला पाहिजे. म्हणजे सामान्य माणसाला पडलेला प्रश्न, तत्वज्ञानाची निर्मिती, सामान्य माणसाचं तत्वज्ञान, सामान्य माणसाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर. आणि ते उत्तर किती पद्धतीने होतं तेवढे फिलॉसॉफीचे प्रकार झालेत. आणि आपण म्हणतो त्याला आता जोडतो मी. एखाद्या तुमच्या मूळ मुद्द्याकडे येतोय की नाही मला माहित नाही, पण प्रयत्न करतो. सामान्य माणसाला सामान्य दुःख असतात आणि त्याला असं वाटतं, या व्यवस्थेने बिंबवलेलं आहे की गेल्या जन्माच्या पापामुळे तुला हे दुःख आलंय. आहे की नाही? बघा, मग त्याला उत्तर काय? जगून भोगूनच ते संपवायचं. गौतम बुद्ध तसं नाही म्हणत. तो आत्मा मानत असल्यामुळे, पुनर्जन्मच मानत असल्यामुळे गेल्या जन्माचा प्रश्नच नाही. तो या जन्मी आता कसं वागतो त्याचं फळ तुला मिळणार आहे. हे पटवून घेणं गरजेचं आहे. पण काय झालंय आपल्या सगळ्या पर्यावरणामुळे, सामाजिक, आर्थिक, तात्विक, सांस्कृतिकमुळे माणसाचं मन जे असं भित्र बनवले, माणसाचं म्हणजे श्रद्धाळू बनवले, माणसाचं म्हणजे अज्ञानी बनवले, त्याचा हा सगळा रिफ्लेक्शन प्रकार आहे. त्यातून मुक्त झालं ना, संपला विषय. बाबासाहेबांनी सगळे देवधर्म सोडायला सांगितलं. आम्ही ते मध्ये चळवळ केली. मी नेहमी सांगतो, तुमच्या घरात हे चुकीचं आहे म्हणून, बरोबर आहे, तुम्ही याला शरण गेल्यामुळे तुमचं काय फायदा होत नाही. म्हटलं काय म्हणतो, फेकून द्या. आणि समजा त्याने घरात देऊन फेकून दिला आणि 15 दिवसात तो माणूस आजारी पडला, तर मी त्यांना अगोदर सांगतो
हे फेकून दिल्यामुळे महिन्या 2 महिन्यात वर्षात काय घडेल त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. ऑन द कॉन्ट्ररी, तुमचा अपघात झाला टाकून दिल्यावर 4 दिवसात, त्याचा संबंध जोडू नका. आणि समजा 4 दिवसात तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर त्याचाही संबंध जोडू नका. म्हणजे ते लॉजिक वेगळं, हे लॉजिक वेगळं आहे. म्हणजे अनेक अंगाने सेक्युलर विजनच्या माध्यमातून आम्ही लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सेक्युलरिझम म्हणजेच रॅशनलिझम, आणि रॅशनलिझम म्हणजेच बुद्धिझम. बाबासाहेबांचं वाक्य आहे बुद्ध धर्मामध्ये, गौतम बुद्ध जर रॅशनल नसते तर कोणीच नसते. एक थोड्याशा वेगळ्या परिभाषेत मी प्रश्न विचारतो. म्हणजे हत्ती आणि 6 आंधळ्यांची एक गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येकाला हत्तीची एक वेगळी अनुभूती तो त्या पद्धतीने मांडतो. भारतीय संविधान हे बाबासाहेबांचं संविधान आहे आणि समग्र लोककल्याणाचं ते संविधान आहे. पण या संविधानाच्या प्रिअम्बल मधल्या सगळ्या गोष्टींना घेऊन जाण्याऐवजी नेमकं सेक्युलर विजन घेऊन जात असताना मग संविधान वेगळं आणि सेक्युलर विजन वेगळं, किंवा संविधानाला अपेक्षित असलेला समाज आणि सेक्युलर विजनला अपेक्षित असलेला समाज, याच्यामध्ये काही तफावत आहे का? केशवानंद भारती किंवा बोम्मई विरुद्ध असे केस आहे. या 2-3 केसेस अत्यंत महत्वाचे सुप्रीम कोर्टाचे. यांनी काय म्हटले, सेक्युलरिझम इज अ बेसिक, वन ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. हा एक भाग. म्हणजे संविधान म्हणजे काय याचं जेव्हा आपण चिकित्सा करू तेव्हा सेक्युलरिझम केंद्रस्थान घेत. म्हणून ते मला आवडले. एक सांगायला हरकत नाही, बुद्धिप्रामाण्यवाद किंवा रॅशनलिझम हाही मला प्रभावित वाटला होता. पण रॅशनलिझमचं जगभरामध्ये जे झाले, 4 ठिकाणी रॅशनलिझम फेल होतो असं कन्क्लूड आहे. ते चर्चा वेगळी पद्धती, पण सेक्युलरिझम टिकून राहतो. आणि म्हणून मी रॅशनलिझमच्या ऐवजी सेक्युलरिझम ऍक्सेप्ट केला, आणि तो भारतीय संविधानाचा मुख्य गाभा आहे म्हणून. तर सेक्युलरिझम तुम्ही पाळला, कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या 10 गोष्टी आल्या असतील, म्हणजे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला, किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आर्थिक समता आली पाहिजे 31वा कलम आहे ते आलं, किंवा 44 मध्ये समान नागरिक कायदा आला पाहिजे, हे सगळं जरी आलं तरी तुम्ही बारीक त्याची छाननी करून गेल्यानंतर तुम्ही सेक्युलरिझम पर्यंत येऊन पोहोचता. म्हणजे सुप्रीम कोर्टानं म्हटलं म्हणून नव्हे, पण आमचा जो काय अभ्यास आहे त्यानुसार सुद्धा भारतीय संविधानामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तो सेक्युलरिझम. त्याची अंमलबजावणी झाली की 70-80% म्हणून कॉन्स्टिट्यूशनची अंमलबजावणी झाली. फॉर एक्झाम्पल आणखीन सांगेल, सेक्युलरिझमचा दुसरा भाग, भागाची 25(1) म्हणालो, 28(1) आहे, कलम 28. ते काय म्हणतं की कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण दिलं जाऊ नये. आता बघा किती क्रांतिकारक कलम आहेत. आज आपण काय म्हणतो, सगळ्या शाळा कॉलेजमध्ये सत्यनारायणच्या पूजेपासून ते दत्ताच्या पूजेपासून ते गणपतीच्या पूजेपासून ते इतर धर्माचं असेल तर त्यांच्या पूजेपासून ते सगळं सुरू झालं. हे अँटी सेक्युलरिझम आहे ना. हे 28 कलम जर आम्ही लागू केलं, म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली तर भारतातले निम्मे प्रश्न सुटतील. बघा, आपल्यातला शास्त्रज्ञ सुद्धा म्हणतो की पुष्पक विमान बहुतेक असावं. कसं आहे, शाळेतच शिकवलं जातं ना, देव आहे, धर्म आहे आणि अमुक आहे तमुक आहे. म्हणजे विज्ञानाचे प्रोफेसर सुद्धा विज्ञान शिकवतात, विज्ञान जगत नाही. मी मगाशी म्हणत होतो की जगभरामध्ये आता बघा, भारतातले अनेक लोक जगभरातल्या विद्यापीठात जातात. माझं नम्रपणे आव्हान आहे, नम्रपणे जगातल्या एका विद्यापीठानं असं सांगावं की माझ्या विद्यापीठातला विद्यार्थी अंधश्रद्धा पाळत नाही, माझ्या विद्यापीठातला विद्यार्थी कास्टिझम, रेसिझम किंवा धार्मिक भेद मानत नाही, माझ्या विद्यापीठाचा विद्यार्थी कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही. असं आहे विद्यापीठ एखादं?
आहे जगात कुठे? भारतात सोडूनच द्या. तेव्हा माझा मुद्दा असा आहे की हे जे कॉन्स्टिट्यूशन अभिप्रेत आहे ते आपण करत नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे. आज सुद्धा म्हणजे आम्हाला एक शिक्षक होते ते सांगायचे, मुस्लिम पोराला विचारलं तू कुराण वाचलीस का, तर नाही, तरी तो मुस्लिम. एखाद्या पोराला विचारलं तू बायबल वाचलीस का, नाही, तरी तो ख्रिश्चन असतो. तू गीता वाचलीस का, नाही, तरी तो हिंदू असतो. आता बुद्धाईक धम्म किंवा त्रिपिटक म्हणू, न वाचणारे लोक बौद्ध आहेत का नाही? तसे आम्ही भारतीय संविधान न वाचलेले भारतीय आहोत. ही शोकांतिका आहे आपली. जो कोणी भारतीय आहे त्याला संविधान नुसतं कलम पाठ नव्हे, त्या कलमाच्या पाठीमागाचे स्पिरिट, बिहाइंड स्पिरिट, हे कलम का आलं त्याच्या पाठीमागचं स्पिरिट आपल्याला कळलं पाहिजे. ते कळतं का आपल्याला? नाही कळत. आणि अलीकडे या 10 वर्षामध्ये संविधान बदलतं म्हटल्यावर संविधान केंद्रस्थानी आलंय, पण संविधान आलंय, संविधानाच्या आत कोण अजून गेले? एक एक कलम करायला ते आता उपलब्ध झाली मराठीमध्ये, पण 7 ते 8 हजाराचं डॉक्युमेंट्स आहेत. कॅड म्हणतात, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्स. एक एक कलमाला किती लोकांनी काय काय प्रश्न विचारले आणि बाबासाहेबांनी काय उत्तर दिली आणि मग ते कसं कन्क्लूड करून आले हे अजून लोकांना माहित नाही. हे नुसतं एखादं कलम पाठ करणं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन कळालं असं नाही. सगळं जग आता धार्मिकतेच्या कचाट्यात सापडले. ओके. आणि यातून मुक्त करायचं असेल तर तुम्ही कुठल्या धर्मात असून उपयोगाचं नाही. अच्छा, तुम्ही एका धर्मात आहे आणि जगातल्या धर्मातलं शोषण तुम्ही मुक्त करायला निघालाय, असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या धर्मापासून बाहेर आला पाहिजे. बघा माझे विधान आणि आनंद कौशल्यांचं विधान आहे ते. जगामध्ये जो ज्ञात इतिहास आहे त्या इतिहासामध्ये असं इतिहासानं सिद्ध केले की सर्वाधिक शोषण धार्मिकतेने केले. पुढचं वाक्य असं आहे त्याचं, बौद्ध धर्म त्याला अपवाद नाही. भारत सोडून बाहेरच्या देशामध्ये जो बौद्ध धर्म आहे ना तो भारतातल्या हिंदू धर्मापेक्षा वेगळा नाही. म्हणून ते म्हणाले की जगभरात शोषण माणसाचं धार्मिक व्यवस्थेने केले आणि त्याला बौद्ध धर्म अपवाद नाही. म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही बौद्ध धर्मात राहायला पाहिजे. बौद्ध धर्मात राहिला की हिंदू धर्मात राहिल्यासारखंच आहे. म्हणून माझं एक म्हणणं असं आहे की कुठल्याही धर्मात राहून कुठल्याही धर्मातलं शोषण तुम्ही मुक्त करू शकत नाही. म्हणून मी नेहमी उदाहरण देत होतो, आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, त्यानं तर्फेचा शोध लावला. तर्फेच अशी काठी असते किंवा फळी असते आणि मध्ये त्याला टिकू असतो. तो टिकू दिला ना जडातली जड वस्तू पण अशी उचलून फेकता येते. तो आर्किमिडीज काय म्हणाला, पृथ्वीच्या बाहेर मला असा एक टिकू द्या, मी पृथ्वी उलटवून टाकतो. आमचं आता असं म्हणणं आहे की सगळ्या धार्मिक व्यवस्थेच्या बाहेर 2 टिकू आहेत, एक धम्म आणि एक सेक्युलरिझम. या 2 टिकूच्या आधारे जगातल्या धार्मिक व्यवस्थेमधलं शोषण, गुलामगिरी आणि दुःख तुम्ही नष्ट करू शकता. संविधान असेल, बुद्धाचा विचार असेल किंवा सर्व परिवर्तनाचा विचार असेल, या सगळ्या विचारांना तुम्ही सेक्युलरिझम हे नाव देता, परंतु विचाराने तुम्ही आंबेडकरी आहात. येस सर. मग सेक्युलरिझम मध्ये याच संकल्पनेला तुम्ही आंबेडकरिझम किंवा बुद्धिझम असं नाव न देता सेक्युलरिझम हेच नाव का दिलं? अच्छा, तर मी कधीच बोललो नाही, ते आज तुमच्या समोर बोलतो. धम्म आणि सेक्युलरिझम याच्यामध्ये मला 99% साम्य वाटलं. एक आणि मगाशी मी विचारला प्रश्न, त्या मुद्दा मांडला, तेच त्याचं उत्तर पण आहे. आम्ही जेव्हा धम्माची चळवळ करतो तेव्हा लोक त्याला धर्माची चळवळ म्हणतात. ही एक हिंदू धर्म आहे तसा बौद्ध धर्म आहे म्हणतात. असं बाबासाहेबांना अभिप्रेत आहे? नाही. गौतम बुद्धाला अभिप्रेत नाही. पण ही कोंडी कशी फोडायची माझ्या पुढे प्रश्न होता. मी जर धम्माची, आता बघा सर, आमच्याकडे पारंपरिक बौद्ध समाज सोडून बाकीचे भरपूर लोक आहेत, ते आले नसते. आणि म्हणून एक त्याला शब्द नक्की वापरावा की न वापरावा मी विचार करतोय. कदाचित हा माझ्या स्ट्रॅटेजीचा भाग असेल. आणि मग पण मी धम्म न सोडता सेक्युलरिझम घेतलाय. आणि माझं जे पुस्तक येईल आता या डिसेंबरपर्यंत
त्याच्यामध्ये शेवटचं प्रकरण आहे बुद्धिझम आणि सेक्युलरिझम. आणि मी पटवून देणार आहे लोकांना की 99% बुद्धिझम मध्ये आणि सेक्युलरिझम मध्ये काही फरक नाही. आता तपशील असेल तर तुम्हाला मी बोलू शकतो. 3 पॉइंट आहेत. मेटलिस्टिक भौतिकवाद, युवाद हा सेक्युलरिझमचा मूळ पाया आहे, गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचा मूळ पाया आहे. बुद्धिप्रामाण्यवाद हा गौतम बुद्धाचा 1 नंबरचा काय म्हणतो वैशिष्ट्य आहे. रॅशनलिझम हा सेक्युलरिझमचा पाया आहे. नंबर 3, सगळी धर्मव्यवस्था धम्माने नाकारली. सगळी धर्मव्यवस्थेमध्ये फक्त एक फरक आहे, सेक्युलरिझम धर्म नाकारत नाही. बघा हे फार महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी पण म्हटलं सेक्युलरिझमचा कसा आहे, तुम्ही काही अर्थ लावला तरी तुम्हाला रिलिजनचा पाया बदलता येत नाही असं म्हटलं ते. म्हणजे रिलिजनच्या पायावरच तुम्हाला सेक्युलरिझमचं काय बरोबर याचा मी विचार केला. म्हणजे धम्म रिलिजन सिस्टीम सगळ्या नाकारतो, सेक्युलरिझम नाकारत नाही. फक्त काय करतो तो, धर्मामध्ये जेवढं वाईट आहे ना तेवढं नष्ट करतो. म्हणजे तुरटी म्हणतो ना आपण तशी धर्मव्यवस्थेमध्ये टाकायची तुरटी म्हणजे सेक्युलरिझम. सेक्युलरिझम आणि बुद्धिझम आहे ना ह्याच्यामध्ये मटेरियलिस्टिक, बुद्धिप्रमाणवाद आणि इथिक्स. बाबासाहेबांनी धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म म्हटलं. सेक्युलरिझम मध्ये नैतिकता आहे. कम्युनिझम मध्ये आहे की नाही माहित नाही मला, तो वेगळा विषय. कारण कम्युनिझम वाल्याने सेक्युलरिझमला जवळ केलं पण ते फेल गेले. कारण सेक्युलरिझम मध्ये नैतिकता आहे. एका वाक्यात सांगू, आज जी सेक्युलरिझम जगाची व्याख्या आहे, सेक्युलरिझम इज इक्वल टू ह्युमॅनिझम आणि गौतम बुद्धाचा बुद्धिझम इज इक्वल टू ह्युमॅनिझम. म्हणजे ह्युमॅनिझम, सेक्युलरिझम आणि बुद्धिझम हे एकाच रेषेवरचे बिंदू आहेत असं माझं व्यक्तिगत मत झालंय. आणि लोक म्हणतात की तुम्ही सेक्युलर, आपण म्हणतात तो प्रश्न अनेकदा मला विचारला लोकांनी की आंबेडकरिझम किंवा धम्माचं म्हणून काय केलं. आम्ही कुठं धम्माला सोडले ना, आम्ही कुठं आंबेडकरिझम सोडले. एक नाव वेगळं आहे. बाबासाहेबांनी आपल्या राजकीय चळवळीला रिपब्लिकन म्हटलं होतं. व्हॉट इज रिपब्लिकन? रिपब्लिकन जी कॉन्सेप्ट आहे ती आणि बुद्धिझमची पुन्हा एकच आहे. म्हणजे पुन्हा मी ते फोडकून सांगेन, बुद्धिझम, डेमोक्रेसी आणि रिपब्लिकन हे एकाच रेषेवरचे बिंदू आहेत. हे असं सगळं आहे. पण मी म्हणेन की ज्या कोणाला आमच्याबरोबर काम करायचं आहे आणि त्याला सेक्युलरिझम नको आहे, त्यांना धम्म हवा आहे, मी दुसऱ्या दिवशी ते सोडायला तयार आहे. म्हणजे कुठलीही प्रमेय ही गृहीतकं असतात. हो. आणि गृहीतकं हे निष्कर्षांती सिद्ध होतातच असं नाही. बरोबर. त्यामुळे फुले आंबेडकरी विचार हा जो आहे हा गृहीतक धरत नाही. तो समाज जीवनाची, धर्माची आणि सगळ्याच गोष्टींची चिकित्सा करत जातो. चिकित्सा करत जाणारा कुठलाही विचार प्रमेय गृहीत धरत नाही. पण तुम्ही फुले आंबेडकरी इतिहासामध्ये प्रमेय गृहीत धरली. हा विरोधाभास आहे की नेमकं एक नवं समीकरण आहे. अमरावतीचे डॉक्टर थोरात म्हणून आहेत, हे 95ला आम्ही इतिहास परिषद घेतली. त्यात त्यांचा एक लेख होता फुले आंबेडकरी इतिहास प्रमेय म्हणून. तो आम्हाला आवडला म्हणून मी त्या पुस्तकाला नाव दिलं. आभार. आपण म्हणतो तसं प्रमेय गृहीत दिली जातात पण त्याच्यामध्ये गृहीतामध्येच एक आधारभूत सिद्धांत नसतो. ते मला अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये. आणखीन दुसरं असं की मगाशी म्हटलं, आपली चर्चा झाली तशी की आता जे भारताचं जगाचं जे चित्र आहे ते धार्मिकतेनं भारलेलं आहे. त्यांनी आणखीन एक जाळं टाकलं, ते संस्कृती धर्मापासून आता वेगळी ठेवली नाही. खरं तर धर्माच्या अगोदर संस्कृती आहे, धर्माच्या नंतर संस्कृती आहे. पण आज जगभरामध्ये प्रत्येक धर्मानं आपापल्या मालकीची संस्कृती करून घेतलेली आहे. ही एक ट्रॅजेडी आहे. तसंच इतिहासाचं केलंय त्यांनी. म्हणजे ट्रॅजेडी कुठं आली भारतामध्ये विशेषतः,
त्याच्या अगोदरच एक वाक्य वापरतो, वर्तमानातली कुठलीही लढाई इतिहासात पाय रोवून लढायची असते. ज्याला इतिहास नाही त्याला वर्तमानात लढता येत नाही. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं, ज्याला इतिहास माहित नाही तो इतिहास निर्माण करू शकत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आजची मोठी समस्या अशी आहे भारतातली की सगळ्या पुराणाला ते इतिहास समजायला लागले. उद्या 2024ची निवडणूक हे बीजेपी रामाला घेऊन लढणार आहेत. राम ही पुराणाची गोष्ट आहे, तो इतिहास नाही आहे. पण आता बघा वर्तमानपत्रातल्या ज्या बातम्या येतात, इथं राम मंदिर सापडलं, इथं शिव मंदिर सापडलं, इथं अमुक सापडलं, असं सगळं सुरू आहे. ही सगळी मिथकं, ही सगळी पुराण आहेत. आमच्या समोर जी समस्या आहे ती अशी की इतिहास आणि पुराण याच्यामध्ये एक रेष मारा. मी मायथॉलॉजी वेगळी किंवा मायथॉलॉजीमध्ये काही अंशी इतिहास असू शकतो, पण सगळीच मायथॉलॉजी इतिहास नसतो, ती काल्पनिकता असते. दुसरी गोष्ट अशी की मगाशी म्हटलं तसं की इतिहासात बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण पर्यंत इतिहास खोदला, शूद्रपूर्वी कोण होते तिथपर्यंत इतिहास खोदला, आणि गौतम बुद्धापर्यंत इतिहास खोदला. आणि त्यांना वाटलं की हा पाया मला मजबूत आहे, आता वर्तमानात लढायला. दलित अस्पृश्य सोडून द्या, आता आम्ही बौद्ध आहोत ही आयडेंटिटी आम्हाला दिली, लढ्याला एक ताकद दिली, आणि तिथे ते थांबले. त्याच्या पलीकडे त्यांना माहित नव्हतं असं नाही. पण गौतम बुद्धाच्या पलीकडे सगळं पुराण आहे, पोकळ आहे. आपण घर बांधताना पाया खणतो, कुठपर्यंत खणतो, घट्ट लागेल तिथपर्यंत, त्याच्या पलीकडे खणत नाही ना. आणि पृथ्वीचं वैशिष्ट्य असं आहे, मऊ कठीण 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 कठीणचं टोक झालं की पुन्हा पोकळ आहे, त्याच्यावर तुम्हाला घर बांधता येत नाही, चळवळ तर दूरची गोष्ट. आणि मग भारताचा इतिहास पहिल्यांदा ब्रिटिशांनी लिहिला. ब्रिटिश भारतात आले नसते तर गौतम बुद्ध आम्हाला माहित नसता असेल. सम्राट अशोक तिथे जन्माला, भारताचा इतिहास लुंबिनीच्या त्या खंबापासून सुरू होतो, तो खरा इतिहास आहे. कारण तिथे लिहिलं अशोकानं की इथं शाक्यमुनी गौतम बुद्ध जन्माला आल्यामुळे या गावचा शेतसार आम्ही माफ करतोय. इतिहास तिथं आहे, त्याच्या पलीकडे इतिहास नाही. माझा मुद्दा हे सगळं ब्रिटिश भारतात आल्यामुळे झालं. भारताचा इतिहास ब्रिटिशांनी लिहिला. हा, त्यांचा दृष्टिकोन त्यात आला नाही असं नाही, म्हणजे काय असेल तो, त्याला उत्तर म्हणून भारतातल्या राष्ट्रवादी लोकांनी इतिहास लिहिला. आम्ही किती ग्रेट होते, त्यात खोटं नाटं सगळं आलं. म्हणजे ब्रिटिशांच्या इतिहास लेखनाला उत्तर म्हणून राष्ट्रवादी भूमिका, ही आताची राष्ट्रवादी नव्हे, राष्ट्रवादी भूमिकेतून त्याला उत्तर म्हणून लिहिलं, तो एक दृष्टिकोन. तिसरं कम्युनिस्टांनी लिहिला, मार्क्सवाद्यांनी लिहिला. तो कसा, उत्पादनाच्या साधनाच्या आधारे, म्हणजे नांगर आला, ट्रॅक्टर आला, अमुक आलं तमुक आलं, आणि त्याच्या आधारानं एक इतिहास लिहिला, मानवी इतिहास. माणसाला केंद्रबिंदू म्हणून इतिहास कोण लिहिला? फुले बाबासाहेब आंबेडकर हे इतिहासाकडे माणसाला केंद्रबिंदू म्हणून बघतात. आणि हे प्रेम आहे म्हणा, हे सिद्धांत म्हणा, आम्हाला भावलं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून फुल्याने पण इतिहास बघा, त्याने अवतार कल्पना ज्या आहेत ना त्याला पर्सनिफिकेशन म्हणतात, मानवीकरण केलं. म्हणजे अवतार जे होते ते कोणी अवतार नव्हते, तर ती माणसं होती. ती कासवाच्या पाठीवर आली, ती काय तो नरसिंहाच्या अवतारात आली, कच्छ मत्स्य म्हणून आले, समुद्रातून ते आले. असं त्या सगळ्या अवतार कल्पनांना त्यांनी देवधर्मापासून मुक्त करून पर्सनिफिकेशन केलं, त्याचं मानवीकरण केलं, एक सिद्धांत. पण फुल्यांच्या काळात सगळ्या ज्ञानशाखांच्या मर्यादा होत्या. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो इतिहासाकडे बघितलं, तो दृष्टिकोन कुठे मानला? भारतामध्ये सामुदायिकरित्या आम्ही केलेला हा पहिला प्रयत्न आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा इतिहासाकडे एक बघण्याचा दृष्टिकोन होता, तो डेव्हलप झाला पाहिजे. राजा ढालेंनी त्याचं फार इंटरप्रिटेशन वगैरे केलं. मी सांगायला हरकत नाही मला, जेव्हा आम्ही चर्चा करतो त्यावेळेला इतिहासाचा ऑथेंटिक आधार कुठला?
आम्ही जरा अभ्यास केल्यासारखी. आम्ही म्हटलं आर्कॉलॉजी. तर ते म्हणले अर्ध सत्य आहे. तर म्हटलं वर्तमानातला माणूस हा इतिहासातला सर्वात ऑथेंटिक पुरावा आहे. तो बायोलॉजिकल असेल, विचारण असेल, कल्चरली असेल किंवा आणखीन कुठल्या दृष्टिकोन. आजचा वर्तमान काळातला जो माणूस आहे ना तोच इतिहासाचा ऑथेंटिक पुरावा आहे असं म्हणजे उत्क्रांत आहे तो. उत्क्रांत आहे. हे सगळं आम्हाला धावल्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं प्राधान्यक्रमानं 2 नंबरवरती इतिहासापासून पुराण हद्दपार करणं हेही आमच्या चळवळीचं उद्दिष्ट. कारण काय झालं पुन्हा सांगतो, आमच्या काही पुरोगामी परिवर्तनवादी इतिहासकारांनी त्यांच्या पुराणातल्या हिरोना उत्तर द्यायला यांचं पुराण सुरू केलं. कॉम्रेड शरद पाटील असतील, साळुंखे सर असतील, हे आमचे आदराची ठिकाण आहेत, नो डाऊट. हे आमचे मित्र होते आणि आहेत, नो डाऊट. पण त्यांना उत्तर द्यायला निवृत्ती उभी केली. कोण निवृत्ती, काय निवृत्ती, ती घेऊन आम्ही लढू शकतो? नो. त्यांनी बळी उभा केला. बळी आमचा आयडियोलॉजी होऊ शकते? नाही होऊ शकत. एकलव्य उभा केला, शंभूक उभा केला, तिसरा कोण कर्ण उभा केला. पण मी आज तुम्हाला अभिमानानं सांगतो, कारण मी आज आमच्या एमडी कांबळे साहेब इच्छा आहेत, त्यांना 1 महिना झाला घेत जाऊन, ते माझे जवळचे सहकारी मित्र होते पॅन्थर पासूनचे, त्यांनाही मी वंदन करतो मध्येच आणि पुढे येतो. पुराणामध्ये जी लढाई होती तिथे तुम्ही जिंकलात तरी हारलात. म्हणून तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी रेव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्सेंट इंडिया नावाचं जे पूर्ण नाही झालं ते पण काय टिपणं काढलेली होती, त्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी की गौतम बुद्धाच्या क्रांतीला शह देण्यासाठी रामायण महाभारत लिहिलं गेलं, गीता लिहिली गेली. हे आंबेडकरी इझम मान्य करून चळवळ करणाऱ्या लोकांना पहिल्यांदा माहिती पाहिजे. आता मला सांगा, गौतम बुद्धाच्या क्रांतीला शह देण्यासाठी प्रतिक्रांतीची शस्त्र म्हणून जर रामायण महाभारत आला असेल तर त्यातलं कुठलंही प्रतीक, कुठलीही प्रतिमा, कुठलाही विचार आमच्या बाजूचा कसा का असू शकतो? कधीच असू शकत नाही. म्हणून तो बळी आमचा असू शकत नाही, एकलव्य असू शकत नाही, शंभूक असू शकत नाही, कर्ण असू शकत नाही, कोणी आमचे आयडियोलॉजी होऊ शकत नाही. आमचा आयडियोलॉजी गौतम बुद्ध होऊ शकतो, बाबासाहेब. आणि या सगळ्या परिप्रेक्षामध्ये इतिहास हा एक रोल महत्वाचा करतो. आणि म्हणून इंग्रज, कम्युनिस्ट, स्वातंत्र्यवादी, राष्ट्रवादी आणि फुले आंबेडकरी या सगळ्यांचे जे इतिहासाकडे बघण्याचे दृष्टिकोन आहेत, त्यात फुले आंबेडकरी दृष्टिकोन जो आहे तो आम्हाला प्रोजेक्ट करणं ही आजची आम्हाला गरज भासते. आणि म्हणून हे पुस्तक आम्ही संपादित तयार केलं. या पुस्तकामुळे परिवर्तनवादी म्हणजे कॉम्रेड शरद पाटील असतील, साळुंखे सर असतील, यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यामध्ये आता चर्चा चालू आहे ह्याचं काय करायचं. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की इतिहास हा वर्तमान काळातल्या लढाईचा एक घटक असतो. आणि तो जितका सशक्त असेल, जितका निरोगी असेल, जितका तो ऑथेंटिक असेल, तितकी लढाई आपल्या बाजूने होऊ शकते चांगल्या प्रकारे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझी नम्र विनंती आहे, इतिहासाचे संशोधक म्हणून तुम्ही अभ्यास करा, इतिहासाचे अभ्यासक म्हणून अभ्यास करा. म्हणून माझ्या 2002च्या भाषणामध्ये झालेलं होतं की तुमच्या अभ्यासाचे, संशोधनाचे विषय चळवळीचे करू नका. चळवळीचे विषय हे तुमच्या अभ्यासाचे, संशोधनाचे करा. आणि मग इतिहास आणि पुराणामध्ये एक फारकत तयार होईल आणि नको असलेला पुराणाचा भाग इतिहासामध्ये घुसणार नाही, तो क्लिअर होईल. आणि इतिहास, आपला इतिहास मोठा आहे ना. भारतात कुठेही खडलं की तुम्हाला बुद्धच मिळणार, पर्यायच नाही. पण राजसत्तेच्या, अर्थसत्तेच्या जोरावरती ते हे सगळं पुराणाला इतिहासाचं प्रोजेक्शन करतायत. याचा बौद्धिक पातळीवरती आणि प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे विरोध करण्याची आज गरज आहे असं मला वाटतं. आणि या भूमिकेतून आम्ही ती फुले आंबेडकरची इतिहासाची प्रमेय मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलाय, तो वाढवण्याची गरज आहे. धन्यवाद. प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे, लेखक ते विचारवंत, धर्मचिकित्सक ते तत्वज्ञ, अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी आज आपले विचार आपल्या समोर मांडले. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध, तत्पूर्वी महात्मा फुले, या दोघांच्याही मध्ये यांच्या व्यक्तिमत्वाकडे जर आपण पाहिलं
तर जीवनाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अव्याहतपणे त्यांनी आपला लढा, आपल्या विचारांचा प्रचार प्रसार केला. त्याच प्रेरणेने प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे प्रेरित झालेले आहेत. सेक्युलर व्हिजन ही चळवळ घेऊन वयाच्या 75 म्हणजे 80च्या टप्प्यात असताना ते समाजापर्यंत आजही भिडतायत. हीच त्यांची म्हणजे समाज जीवनाला घडविण्याची आणि परिवर्तनाची एक मोठी जमेची बाजू आहे. त्यांनी त्रिवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.